नमस्कार, मी रेणुका. या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. सुप्रभात. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे. बेळगावमध्ये लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळते, कारण त्यातच भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी आता जाहीर करण्यात आली आहे आणि ज्यामध्ये देवेंद्र फडणवीसांचं नाव आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस आता बेळगावात प्रचारासाठी येण्याची शक्यता वर्तवली जाते. पण देवेंद्र फडणवीसांनी प्रचाराला येऊ नये अशी मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीनं भूमिका घेतली आहे. 17 एप्रिलला लोकसभा पोटनिवडणुकीसाठी इथे मतदान होणार आहे. अधिक माहिती घेणार आहोत. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. संदीप, सविस्तर सांगाल या बातमीचे तपशील? रेणुका, एकतर बेळगावसाठी ही निवडणूक अतिशय महत्त्वाची असणार आहे. माजी केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांचं कोरोनामुळे निधन झालं होतं आणि त्यांच्या निधनानंतर ही पहिल्यांदाच पोटनिवडणूक होते. राष्ट्रीय पक्षांसाठी ही पोटनिवडणूक दरवेळी महत्त्वाची असायची, पण गेल्या 20 ते 25 वर्ष म्हणजे 5 वेळा तब्बल भाजपची सत्ता आहे बेळगाव लोकसभा मतदारसंघावर. पण त्याच्या विरोधात आता काँग्रेस देखील रिंगणात उतरलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दोन्ही पक्ष म्हणजे काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून स्टार प्रचारकांची एक यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यातल्या भाजपच्या यादीमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं नाव आहे. काँग्रेसच्या यादीमध्ये महाराष्ट्रातल्या कुठल्याही नेत्याचं नाव नाही. मात्र भाजपच्या यादीमध्ये महाराष्ट्रातून एकमेव फडणवीस यांचं नाव आहे आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस भाजपच्या ज्या उमेदवार आहेत, मंगला अंगडी, ज्या सुरेश अंगडी यांच्या पत्नी आहेत, त्यांच्या प्रचारासाठी बेळगावमध्ये जाणार का याची एक उत्सुकता खरं तर संपूर्ण सीमा भागामध्ये आहे. मात्र मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समितीचं म्हणणं आहे की तुम्ही बेळगावमध्ये येऊन प्रचार करू नका, कारण शुभम शेळके हा जो युवक आहे तो महाराष्ट्र एकीकरण समितीचा यंदा पहिल्यांदाच अधिकृत उमेदवार आहे. लोकसभा निवडणूक ही पहिल्यांदाच मराठी भाषिक लढतायत त्या ठिकाणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेतृत्वाखाली. एकीकडे सतीश जारकिहोळी हे काँग्रेसचे उमेदवार आहेत. त्यामुळे काँग्रेस, भाजप आणि मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती या 3 उमेदवारांमध्ये कडवी झुंज अशी त्या बेळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये पाहायला मिळणार आहे. मात्र फडणवीस यांनी एकंदरीत काय तर बेळगावमध्ये प्रचाराला येऊ नये अशी भूमिका मराठी भाषिकांची आणि समितीची आहे. त्यामुळे फडणवीस नेमकं काय निर्णय घेतात हे बघणं महत्त्वाचं असणार. धन्यवाद संदीप, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत फडणवीसांचं नाव आहे आणि बेळगाव लोकसभा निवडणुकांची आता धामधूम, पोटनिवडणुकीची धामधूम तिथे सध्या सुरू झालेली दिसते. कोरोनाबाधित रुग्णांना देण्यात येणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमतीमध्ये मोठी तफावत असल्याचं समोर आलंय. वेगवेगळ्या कंपनीच्या किमती वेगवेगळ्या होत्या, पण न्यूज 18 लोकमतनं ही बातमी लावून धरल्यानंतर अखेर सर्व कंपन्यांच्या इंजेक्शनची किंमत आता कमी होणार आहे आणि त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळू शकेल. रेमडेसिवीर इंजेक्शनची किंमत कमी होणार. मंत्री राजेंद्र शिंगणेंची माहिती. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट. कोरोना रुग्णांना रेमडेसिवीरचं इंजेक्शन दिलं जात आहे, मात्र काही भागात रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा भासत असल्याची बाब समोर आली. एवढंच नाही तर वेगवेगळ्या कंपन्यांच्या रेमडेसिवीरच्या इंजेक्शनच्या किमतीत मोठी तफावत सुद्धा आढळून आली. त्यामुळे आमच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडेंनी वेगवेगळ्या कंपन्यांच्या रेमडेसिवीर इंजेक्शनच्या किमतींची माहिती घेतली. किमती पाहून आम्हालाही धक्का बसला, कारण एका कंपनीच्या इंजेक्शनची किंमत 899 रुपये तर दुसऱ्या इंजेक्शनची किंमत तब्बल 5400 रुपये एवढी आहे. त्याच्यामध्ये हजर होते आणि जवळपास 6 ते 7 कंपन्यांना रिव्ह्यू आम्ही घेतला. त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ती गोष्ट खरी आहे की काही कंपन्यांचे दर 800 रुपयाच्या आत आहेत आणि काही कंपन्या याचे दर जास्त आहेत आणि MRP सुद्धा 4000, 4500, 5000च्या वरती आहेत. मी आता संबंधित काही लोकांशी आज सकाळपासून बोलतोय. येत्या 2-3 दिवसामध्ये म्हणजे गुरुवार किंवा शुक्रवारपर्यंत सगळ्या रेमडेसिवीर कंपन्यांचे रेट आम्ही जवळपास 1300, 1350 रुपयापर्यंत आम्ही ते करून राहिलो. आमच्या बातमीनंतर रेमडेसिवीरचा काळा बाजार होणार नाही याची खबरदारी घ्या, असे आदेश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेत. रेमडेसिवीर जे आहे, रेमडेसिवीरचं जे काय आर्टिफिशियल तुटवडा काही लोक जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्या संदर्भात देखील त्या स्थानिक जिल्हा प्रशासन जे आहे त्याला सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये रेमडेसिवीरचा काळा बाजार होता कामा नये, नागरिकांची गैरसोय होता कामा नये, या बाबतीमध्ये कटाक्षाने जे काही निर्णय आहेत ते घेण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. कोरोना रुग्णांचे आधीच प्रचंड हाल होत आहेत, त्यातच इंजेक्शनचे दर प्रचंड वाढल्यानं त्यांना मोठा आर्थिक फटकाही सहन करावा लागतोय.
मात्र आमच्या बातमीनंतर रेमडेसिवीरच्या इंजेक्शनचे दर कमी होणार आहेत। त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज म्हणजे न्यूज 18 लोकमत यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालाय। विविध 7 कंपन्यांच्या रेमडेसिवीर इंजेक्शन मधली दरांची तफावत कमी करण्यासाठी राज्य सरकार आपल्या विशेषाधिकारांचा वापर करत येत्या 2 दिवसात हे दर 1300 रुपयांपर्यंत कमी नेणार असल्याचं माहिती डॉक्टर राजेंद्र शिंगणे अन्न आणि औषध प्रशासन मंत्री यांनी दिलेली आहे। खरं तर प्रश्न हा उपस्थित होतो की बातमी लावून धरल्यावरच सरकारला जाग का येते, का याआधी सरकारनं असा निर्णय घेतला नाही। प्रवीण शेट्टीसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि आता पुढची बातमी आपण बघणार आहोत। मुंबई महानगरपालिकेच्या कुर्ला इथल्या भाभा रुग्णालयात कोरोना रुग्णांची हेळसांड होत असल्याची बातमी समोर येते आणि या रुग्णालयात गेल्या वर्षी कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आलं होतं, पण प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत असा आरोप केला जातोय। या रुग्णालयात 100 खाटा आहेत आणि 10 आयसीयू बेड आहेत। पिण्याचं पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचा रुग्णांचा आरोप आहे। गेला महिनाभर कोविड आयसीयू बंद ठेवण्यात आल्याचं देखील रुग्ण सांगतायत। डायबिटीसच्या पेशंट्सना औषधं उपलब्ध नाहीयेत आणि ती बाहेरून आणायला सांगितलं जात आहे। तसंच रुग्णालयात कोविड रुग्णांसाठी वेगळी अँब्युलन्सही नसल्याचं या रुग्णाच्या नातेवाईकांचं म्हणणं आहे। न्यूज 18 लोकमतनं ही बातमी दाखवल्यानंतर भाभा रुग्णालयातल्या गैरसोयीबद्दल महापौरांनी त्याची गंभीर दखल घेतली आहे। महापौर किशोरीताई पेडणेकर यांनी रुग्णालयाला भेट देऊन या सगळ्याची पाहणी केली आणि डॉक्टरांना त्यांनी या संदर्भातल्या सूचनाही दिल्यात। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांनी। पाहणी केलेली आहे, नेमके काय उणीव भासते का, कशा प्रकारे रुग्णांना सुविधा देणार आहे? नाही, इथे आज 7 बेड आपले व्हेंटिलेटरचे बेड हे अधिक दिले। इथे आयसीयू बेड पण वाढवले 12। त्यानंतर इथे असलेली जे सिम्प्टोमॅटिक पेशंट आहेत त्यांना ॲडमिट केली जाते। त्यानंतर इथे ऑक्सिजन बेड एकंदर टोटल किती बाबा किती आहेत, अजून काय करू शकतो का, तर 95 ऑक्सिजन बेड आहेत। अजून 10 बेड इथे कुठे वाढवता येईल का, कारण खूपच आरोग्य यंत्रणेवर ताण आलाय। आज या विभागाच्या नगरसेविका नगरसेवक इथे काहीतरी आंदोलन पण करत होते, पाणी नाही म्हणत होते, नेमकं त्याबद्दल काय सांगाल? हो, मी आल्यानंतर ते विचारलं, पूर्ण इमारतीला पाणी आहे, फक्त त्याच्यावर असलेला जो जार असतो त्या जारमधलं पाणी नक्की संपलं होतं आणि ती बोंबाबोंब आमच्या नगरसेविकांकडे गेली होती। त्यामुळे नगरसेविकेने त्यांचं काम बरोबर केलं आहे। त्यांची स्वतःच्या वॉर्डमध्ये एक तर भर वस्तीत हे मोठं हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये असणाऱ्या सुविधा ह्या दिल्या पाहिजे आणि त्या काय नाही आहेत, कशासाठी नाही आहेत। जेव्हा ते विचारल्यानंतर कळलं जारमधलं पाणी संपलेलं, तर मी त्यांना ही सूचना केली, तिथे असलेल्या नर्सेस किंवा तिथे असलेला डॉक्टर किंवा तिथे असलेला परिचारक, हा प्रत्येकाचं ते काम आहे। कारण पेशंटला तुम्ही एकदा पाणी दिलं म्हणजे संपलं नाही, कारण 2-2 तासांनी 1-1 तासांनी गरमा वाढलाय, पाणी दिलं पाहिजे। आणि तिथला परिचारक जो वॉर्डबॉय आहे किंवा ती आयाबाई आहे त्यांनी ह्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। तर बऱ्याच वेळेला असं होतं की वरच्या सुविधा बरोबर आहेत, पण खालच्या सुविधांना जर हे झालं तर आमचा असलेला नागरिक परेशान होतो आणि त्याला हे नाही कळत, मग तो नगरसेविकेलाच फोन करणार। त्यामुळे त्यांनी घेतलेल्या दखलीचं खरं काय ते पण मला, आणि जर त्याच्यामध्ये थोडी जरी हलगर्जीपणा कोणाची आढळली तर गय केली जाणार नाही, हेही मी आज सांगून टाकलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आणि मुंबईतली बातमी बघितल्यानंतर आता जाऊयात नाशिकमध्ये। कोरोनाची नाशिकमध्ये अत्यंत दाहक वाटचाल सुरू आहे असंच म्हणायला हवं, कारण सरकारी असो किंवा खासगी या दोन्ही हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजन बेड्सचा तुटवडा जाणवायला सुरुवात झाली आहे। खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनची भीषण टंचाई आहे आणि ऑक्सिजन व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर आली आहे का असा प्रश्न इथे उपस्थित होतोय, कारण जिल्ह्यात जवळपास 450 खासगी हॉस्पिटलमधले 80% बेड्स प्रशासनानं अधिग्रहित केलेत आणि बेड संख्या वाढली असली तरी खासगी हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवतोय आणि त्यामुळे हादरलेल्या प्रशासनानं याची तातडीनं दखल घेतली असली तरी 2 दिवसात पुरवठा सुरळीत झाला नाही तर इथे परिस्थिती गंभीर होऊ शकते हे आता स्पष्ट दिसतंय।
जम्बो सिलेंडर्स वापरले जातात, त्याचा रिफिलिंग टाईम खूप जास्त आहे. त्याऐवजी जर त्यांनी ड्युरा सिलेंडर घेतले, कारण शेवटी प्रत्येकाने आपापलं सक्षमीकरण करणं गरजेचंच आहे. आज आपण खाजगी हॉस्पिटलचे 80% बेड राखीव केले. त्या सर्वांना माझी विनंती आहे की ड्युरा सिलेंडर जर त्यांनी घेतले किंवा त्यांनी पण जर का मोठ्या टाक्या 20 KLच्या किंवा अशा पद्धतीने जर स्टोरेज व्यवस्था निर्माण केली तर हा सारखा रिफिलिंगसाठीचा जो प्रश्न निर्माण होतोय तो निश्चितपणाने दूर होईल. याकरता मी सकाळी FDAच्या अधिकाऱ्यांची बैठक पण घेतलेली आहे. त्याच्यावरती दुसऱ्या प्रकारे एक नियंत्रण आम्ही असं आणत आहोत की जो वापर होतोय तो योग्य प्रकारे होतोय का नाही हे पण बघावं लागणार आहे. कारण आज असं दिसून येत आहे की काल परवापर्यंत 64 मेट्रिक टन पर डे आपलं कन्झम्पशन होतं. आज अचानकपणे ते 92 मेट्रिक टनपर्यंत गेलं आहे. काही अशा पण तक्रारी कानावर येत आहेत की काही ठिकाणी सिलेंडर्स हे कमी वजनाचे भरले जात आहेत आणि दाखवले जात आहेत की ते फुल भरले गेलेले आहेत. त्याची सुद्धा तपासणी आपले FDAचे लोक क्रॉस व्हेरिफिकेशन करणार आहेत. काही ठिकाणी अशी पण तक्रार येते की रुग्णांना ऑक्सिजन लावून दिला जातो, तो मास्क काढून टाकतो तरी तो ऑक्सिजन वाया जातो वगैरे. तर याकरता आम्ही डॉक्टर श्रीवास जे आहेत त्यांची आपला शासन निर्णय जो आहे या संदर्भातला त्याचे नोडल ऑफिसर म्हणून नियुक्ती केलेली आहे. ते सगळ्या हॉस्पिटल साधारणपणे 45 हॉस्पिटल्स आहेत की जिथं आता आपला नियंत्रण आहे. त्या सगळ्या हॉस्पिटल्समध्ये ऑक्सिजनचा वापर योग्य प्रकारे होतोय का, स्टोरेजची व्यवस्था योग्य प्रकारे केली आहे का, त्यात काही वाढ करण्याची गरज आहे का, या सगळ्या गोष्टी ते बघतील. आणि मग जर उत्पादनाच्या संदर्भामध्ये जर काही कमतरता वाटत असेल तर FDAशी ते बोलतील. ऑक्सीजन नहीं मिलता ऐसी कोई बात नहीं है, लेकिन जो प्राइवेट हॉस्पिटल्स है इन्होंने उनके लेवल पर डिमांड जनरेशन करना चाहिए और वो उन्होंने डिमांड अच्छी तरह से सप्लायर को देना चाहिए ताकि उनको जो सप्लाई होना चाहिए ऑक्सीजन का वो अनइंटरप्टेड तो वो सप्लाई किया जाएगा. वो सप्लाई हो नहीं रहा फिलहाल. वो सप्लाई उन्होंने भी उस पर ध्यान देना चाहिए और उन्होंने सप्लाई करना चाहिए. सप्लाई जो सप्लायर है उन्होंने जिनको उन्होंने मनोनीत किया हुआ है उन सप्लायर्स को भी उन्होंने बराबर डिमांड देनी चाहिए ताकि उनको ऑक्सीजन पूरी तरह से मिलता रहे. दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरता राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत आणि त्या भुसावळ जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात 144 कलमही लागू करण्यात आलाय. विना मास्क फिरणाऱ्यांवर 500 रुपये दंड त्यांच्याकडून वसूल केला जातोय. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून केलं जात आहे. संध्याकाळी 7 वाजल्यानंतर भुसावळ शहरातील बाजारपेठेतली दुकानं बंद करण्याचं आवाहन देखील पोलिसांनी केलं आहे. सेक्शन 144 का ऑर्डर है. सब दुकानें पूर्ण रूप से 30 अप्रैल तक बंद रहेगी. सिर्फ अति आवश्यक दुकानें सुबह 7 सोमवार के सुबह 7 से शुक्रवार के 8 तक या एक दिन में सुबह 7 से रात के 8 बजे तक अति आवश्यक दुकानें शुरू रहेगी. अति आवश्यक में किराना, भाजीपाला, फल फूल, डेयरी, बेकरी और थोड़ी बहुत पेट्रोल पंप और जो ऑर्डर में स्टडी करेंगे तो थोड़े बहुत दिए हुए हैं. आणि आता भुसावळनंतर बातमी आहे वाशिमची. दुकानांमधील कर्मचारी आणि दुकान मालक यांची RT-PCR चाचणी करण्यात न आल्यानं वाशिम नगर परिषद आणि वाशिम शहर पोलिसांनी 9 दुकानदारांना दंड ठोठावलाय. तसंच मेडिकलचं दुकान देखील इथे सील करण्यात आलेलं आहे. जिल्हा प्रशासनानं परवानगी दिलेल्या सर्व आस्थापनाधारकांनी आपली आणि कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली नाही तर त्यांच्यावर अशी कारवाई केली जाईल. वाशिम जिल्ह्यामध्ये माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशान्वये कोविड प्रतिबंधक कारवाई सुरू करण्यात आलेली आहे. या अंतर्गत पाटणी चौकामध्ये वंदानी मेडिकलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात आलं नव्हतं. तसंच त्या ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी यांच्याकडे कोविड टेस्ट केल्याचं कुठलंही प्रमाणपत्र मालकाला दाखवता आलं नाही. त्यांना त्याबाबत तसा वेळही देण्यात आला होता, परंतु 1 तासानंतरही त्यांनी कोविडचं सर्टिफिकेट न दिल्यामुळं, तपासणीचं पत्रक न दिल्यामुळं आपण वंदानी मेडिकल आज सील केलेलं आहे. पुढील आदेशापर्यंत हे मेडिकल सील राहणार आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत व्यापाऱ्यांनी या सगळ्या निर्बंधांना कशा रीतीने विरोध करायला सुरुवात केलाय. कालही आपण ही बातमी बघितली आणि आता बातमी बघणार आहोत नवी मुंबईतल्या व्यापाऱ्यांनी या मिनी लॉकडाऊनला विरोध केलेला दिसतोय. शहरातल्या सर्व दुकानं अचानक बंद करण्यात आली, त्यामुळे व्यापारी वर्गात नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. राज्य सरकारनं आम्हाला फसवून लॉकडाऊन लावला असा आरोप व्यापारी करतात. या मिनी लॉकडाऊन लावला त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे, त्यामुळे दुकानं उघडण्याची परवानगी द्या अशी मागणी इथे केली जाते. मिनी लॉकडाऊन आणि पूर्ण लॉकडाऊन हा फरक आम्हाला कळला नाही. आता झाला हा आतापर्यंत मिनी लॉकडाऊन सांगितलं होतं आणि त्याचं कन्वर्ट झालंय ते पूर्ण लॉकडाऊनमध्ये. दुकानदारांचे प्रॉब्लेम फक्त दुकानदारच फेस करतोय. आज डीमार्ट चालू आहे,
तिथे कपडे विकले जातात, तिथे जे किराण्याचं मालाचं दुकान सगळं विकलं, तिथे एवढी गर्दी आहे, तिथे काहीच प्रॉब्लेम नाही, तिथला गर्दीचा प्रॉब्लेम नाही, फक्त दुकानदारांच्या गर्दीचा प्रॉब्लेम आहे का? कोई सॉल्यूशन नहीं है। अभी आप बंद करोगे, 1 महीने के बाद आप चालू करोगे, फिर कोरोना बढ़ेगा, फिर क्या करोगे? वापस लास्ट टाइम के जैसे वापस लॉकडाउन पे लॉकडाउन करते रहोगे? ये सॉल्यूशन नहीं है। फर्स्ट ऑफ ऑल आप सॉल्यूशन निकालो कि कोरोना का आप क्या कर सकते हो। आपने वैक्सीनेशन प्रॉपर्ली डिस्ट्रीब्यूट नहीं हो रहा है। आता कडक निर्बंधांच्या निषेधात उल्हासनगरमध्ये कशा रीतीनं तीव्र प्रतिक्रिया उमटल्या ती बातमी आपण बघणार आहोत। व्यापाऱ्यांनी इथे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। कॅम्प नंबर 2च्या गजानन मार्केट परिसरात पोलिसांनी दुकानं बंद केल्यानंतर व्यापारी असे रस्त्यावर उतरले होते। एका व्यापाऱ्याला पोलिसांनी बेदम मारल्याचा आरोप व्यापारी करतात, तर पोलिसांनी मारहाण केली नाही असं वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांचं म्हणणं आहे। दुकान खोलने वाले थे तो हमारे को पुलिस रोकने के आई कि हमको आदेश है दुकान नहीं खोलने का है। हमने बोला हमारे को कोई मैसेज नहीं आया, टीवी पे समाचार नहीं आया, हमारे को दुकान खोलने की आज्ञा दिया जाए। तो 2 हवलदार मिलके हमारे को बोले आप हमारे सीनियर से चल के बात करो। हम लोग उनके साथ 2 जन के साथ में साथ में 100 सवा 100 जन थे हम लोग, लेकिन उन लोग ने 3 जन को दूसरे को फोन करके 5 जन को मंगा के डंडे निकाल के हम व्यापारियों को एक को डंडा मारा है, मेरे को भी इधर डंडा मारा है और हमारे व्यापारी को एक को खून कर दिया है। आता बातमी अंबरनाथमधली, कारण काल अचानक दुकानं बंद केल्यामुळे व्यापाऱ्यांची दुकानांबाहेर आणि इकडे सगळ्या परिसरात त्यांनी नाराजी व्यक्त केली। सोमवारी पोलीस प्रशासनाच्या बैठकीत दुकानदारांना दुकानं सुरू ठेवण्यासंदर्भात सांगण्यात आलं, पण काल दुपारी अचानक ही दुकानं बंद करण्याविषयी सांगण्यात आलं, त्यामुळे व्यापारी संभ्रमात होते। व्यापाऱ्यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली। या संदर्भात त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गणेश गायकवाड यांनी। राज्य सरकारचे जे आदेश आहेत त्याचबरोबर पालिका किंवा महापालिकांचे जे आदेश आहेत त्याच्यामध्ये काहीतरी कुठेतरी व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे। अंबरनाथ शहरातील ही दुकानं आपण बघू शकतो की ही सकाळी दुकानं सुरू होती, मात्र काही वेळापूर्वी पोलीस प्रशासनाने ही दुकानं बंद केलेली आहेत। सगळे हे व्यापारी वर्ग आहे, यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम आहे की नक्की आम्ही दुकानं सुरू ठेवायची की नाही ठेवायची। काय व्यापाऱ्यांमध्ये नक्की संभ्रम आहे आपण त्यांच्याकडनं विचारूयात। दादा क्या कहोगे, क्या संभ्रम है इस आदेश को लेकर आप में? संभ्रम बोले तो क्या पूरा क्लियरिटी होना चाहिए। अगर दुकानें बंद करना है तो पूरा मार्केट सब पूरा A to Z बंद होना चाहिए। कुछ एरिया कुछ चालू है, कुछ बंद है। अभी भी अंबरनाथ में कुछ एरिया चालू है, तो पुलिस वाले सिर्फ मेन रोड वाले को टारगेट करते हैं, बाकी आजू बाजू गली वालों का सब दुकानें चालू है, अभी भी चालू है। हम लोग 1 घंटे के ऊपर होकर दुकानें बंद करके बैठे हैं। सवेरे दुकान चालू थी, अचानक से बंद कर दी। कल हमारा रात को मीटिंग हुआ पुलिस स्टेशन में, तो पुलिस ने खुद बोला कि 7:30 को सब लोग दुकान रात को बंद कर देना, 8 से कर्फ्यू है। तो हमने बोला ठीक है, फिर दुकानें ओपन की। अभी वही पुलिस वाले कर्मचारी आके बोल रहे कि दुकान बंद करो, और वो भी है एक वो रेस्पेक्ट तो व्यापारी को मिलता ही नहीं है, बंद कर वो तरीके से बंद करा रहे। तो हम लोग भी खूब कंफ्यूज है कि सीएम बोल रहे हैं कि वीकेंड कर्फ्यू है, वीकेंड का मतलब सैटरडे संडे, और अभी ये लोग बोल रहे हैं कि रोज़ बंद करना है। और कल उन्होंने हमको बोला, और अनाउंसमेंट का वीडियो भी है कि 7:30 बजे दुकान बंद होना चाहिए, और अभी आके बोल रहे हैं कि बंद करो। और वो हमेशा बंद में टारगेट मेन लाइन ही होता है, स्टेशन रोड या ईस्ट या वेस्ट, अंदर के इंटीरियर